या ठिय्या आंदोलनात मिलेनियम स्कूल मधील पालक संघ सहभागी झाले होते। यास महापॅरेंट्सने पाठिंबा दर्शविला आहे। यावेळी महापॅरेंट्स संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी महापॅरेंट्स संघटनेतील दिलीप सिंग विश्वकर्मा यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, ज्या प्रकारे शाळेने फी वाढ केली आहे ती अन्यायकारक बाब आहे। फी वाढ थांबवण्यात यावी। ही फी वाढ मोठ्या प्रमाणावर असल्याचंही त्यांनी सांगितलं। जिल्ह्यात विविध रस्त्यांचे काम सुरू आहे। त्याचप्रमाणे वाहतूक समस्येबाबत अनेक वेळा प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्याच्या कामांसंदर्भात आदेश दिले आहेत। यात प्रामुख्याने चाकण चौकात होणारी वाहतुकीची कोंडी कमी करण्याकरिता चाकण तळेगाव बाह्यवळण रस्ता करण्यात येणार आहे। 13 किलोमीटर रस्त्यासाठी 53 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे। तसेच बारामती फलटण रस्त्याच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेले भूसंपादन तातडीने करण्यात येणार आहे। अत्याचाराचा धिक्कार असो, महिलांवरील अत्याचाराचा धिक्कार असो। महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारासंदर्भात जागृती करण्याच्या दृष्टीने समाजातील अनेक घटक कार्यरत आहेत। मग दिल्ली गँगरेप प्रकरण असो अथवा भंडाऱ्यातील निर्दयी घटना असो, समाज मनाला ढवळून काढणाऱ्या या घटनेतील दोषींना लवकरात लवकर कडक शिक्षा व्हावी आणि या घटनेत निष्पापपणे बळी गेलेले हे जीव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मशाल रॅली काढली गेली असल्याचं संस्थापक अध्यक्ष बापू भोसले यांनी सांगितलं। या रॅलीत डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी आणि ससून कर्मचारी महिला कामगार संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। दिवसेंदिवस बलात्कार, खून, अत्याचार आणि घरगुती शोषणाने महिला त्रस्त आहेत। यामध्ये जागृती आणि लक्ष वेधलं जावं म्हणून एकत्र आल्याचं शकुंतला गायकवाड यांनी सांगितलं। याच आठवड्यात पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली। 7-9 अशा मतांनी विशाल तांबे यांनी स्थायी समिती अध्यक्षपदाची बाजी मारली। पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विशाल तांबे, भाजपाकडून हेमंत रासने आणि मनसेकडून किशोर शिंदे यांनी अर्ज भरले होते। पण 5 मार्चला घेण्यात आलेल्या निवडणुकीवेळी मनसेचे किशोर शिंदे यांनी माघार घेतली। यानंतर सरळ भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली। यावेळी भाजपचे हेमंत रासने यांना 7 मते पडली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल तांबे यांना 9 मते मिळाली। मतांच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल तांबे यांना अपर आयुक्त वसंतराव वैद्य यांनी विजयी घोषित केले। या मतदान प्रक्रियेवेळी भाजपाला मनसेने साथ दिली आहे। यावेळी महापौर वैशाली बनकर, उपमहापौर दीपक मानकर, पालिकेतील अधिकारी वर्ग उपस्थित होता। प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारं वर्ष म्हणजे 10वीचं वर्ष असतं। एकदा 9वीतून 10वीत एखादा विद्यार्थी गेला की घरातील आजूबाजूची मंडळी महत्वाचं वर्ष म्हणून सांगत राहतात। या वर्षी चांगला अभ्यास केला पाहिजे, चांगले मार्क्स मिळवून चांगलं क्षेत्र निवडलं पाहिजे असं बरेच जण सांगत असतात। अख्खं वर्ष हे क्लास अभ्यासिकेमध्ये गेल्यानंतर शेवटी मुख्य परीक्षेचा दिवस उजाडतो। त्यावेळी सर्वजण परीक्षेला जाताना शुभेच्छा देतात। आई बाबा, मित्र परिवार शाळेपर्यंत पोहोचवण्यास येतात। तर 10वीच्या परीक्षेस 2 मार्च 2013 पासून सुरुवात झाली। या परीक्षेस एकूण 20,507 शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे। पुणे विभागातून 2,75,806 विद्यार्थी परीक्षेस बसलेत। या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात 7 याप्रमाणे 254 भरारी पथके नेमण्यात आली आहेत। मराठीच्या पहिल्याच पेपरने सुरुवात झाली तर भरारी पथकाने पहिल्याच दिवशी राज्यात कॉपीचे 176 प्रकार पकडले। त्यात विभागीय मंडळानुसार पुणे 28, नागपूर 83, औरंगाबाद 10, मुंबई 0, कोल्हापूर 6, अमरावती 5, नाशिक 43, लातूर 1, कोकण 0। पानशेत, टेमघर, वरसगाव आणि खडकवासला या 4 धरणातून शहराला पाणी पुरवठा करण्यात येतो। पण मार्च 2012 पासून पुणे शहराला पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे। 1 वर्षापासून नागरिक काटकसर करून पाणी वापरताना दिसतात।
शहराची आणि राज्यातील इतर भागात पाणी आणण्यासाठी नागरिकांना 2 ते 3 किलोमीटर पायपीट करून पाणी आणावे लागते. राज्य शासन दुष्काळ परिस्थितीवर वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. त्या दृष्टीने पुणे शहरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळणार कधी असा सवाल नागरिक विचारत आहेत. त्याहीपेक्षा यंदाचा उन्हाळा तीव्र असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दृष्टीने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत असतं. यात वाढ होईल का असा अंदाजही तज्ञ मंडळी बांधतात. पण यावर प्रशासनाकडून असं सांगण्यात येत आहे की शहरासाठी आवश्यक असणारा पाणी पुरवठा जलसंपदा विभागाकडून होणार असल्याने सध्याच्या पाणी पुरवठ्यात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येणार नसल्याचं पालिका आयुक्त महेश पाठक यांनी भाजपच्या नगरसेवकांना सांगितलं आहे. डिसेंबर महिन्यातले दिल्लीतले प्रकरण असो अथवा भंडारा जिल्ह्यातील निष्पाप जीवांवर झालेला अत्याचार असो, स्त्रियांवरील वाढत्या हिंसाचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या संदर्भात जागृती करण्यासाठी आणि अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढणार असल्याचं किरण मोघे यांनी सांगितलं. निधी आणि यंत्रणेअभावी अनेक योजना कागदांवरच राहतात असा आजवरचा अनुभव आहे. गेले 3.5 वर्षे महाराष्ट्राच्या महिला आयोगावर नेमणुका केलेल्या नाहीत आणि जुन्या महिला धोरणाचा आढावा घेण्या अगोदरच नवीन धोरण जाहीर होत असल्याचंही किरण मोघे म्हणाल्या. टिळक रोडवरील भारतीय स्टेट बँकेला बुधवारी पहाटे 4च्या सुमारास आग लागून बँकेतील फर्निचर आणि कम्प्युटर जळून खाक झालेत. टिळक रोडवर पहाटेच्या सुमारास रस्त्यावर पट्टे मारणाऱ्या व्यक्तीस भारतीय स्टेट बँकेला आग लागल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्या व्यक्तीने 4:52 अग्निशामक दलास या घटनेची माहिती दिली. तर काही क्षणात अग्निशामक दलाचे अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य पाहता अग्निशामक दलाने बँकेचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण ही आग आटोक्यात आणण्यास अग्निशामक दलास 1.5 तासांचा कालावधी लागला. यामध्ये एकूण 4 गाड्या आणि 1 पाण्याच्या टँकरचा वापर करण्यात आला. आगीत बँकेतील फर्निचर आणि कम्प्युटर जळून खाक झाले असल्याची माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी सुनील गिलबिले यांनी दिली. सकाळी 10:30च्या सुमारास हा अपघात घडला. मूळ कर्नाटकची रहिवाशी असलेली ही तरुणी पीएमपीएलच्या पाठीमागच्या चाकाखाली सापडली आणि जागीच ठार झाली. तिच्या पर्समध्ये असणाऱ्या कागदपत्रावरून तिची ओळख पटली आहे. या दुर्घटनेबाबत तिच्या घरच्यांना संपर्क साधून माहिती दिल्याचं पोलिसांकडून समजलं. जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती मोठ्या प्रमाणावर गंभीर होऊ लागली आहे. प्रत्येक वर्षी एप्रिल महिन्यात दुष्काळी गावामधील पाणी पुरवठा योजनेसह विविध कामांना मंजुरी दिली जाते. पण जानेवारी मध्येच कृती आराखडा तयार करून कामांना मंजुरी देण्यात आली, अशी माहिती जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी दिली. त्याचप्रमाणे आतापर्यंत 33 नळ पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. 117 विहिरीस मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी 61 विहिरींचे कामे पूर्ण झाली आहेत. तर नादुरुस्त असलेल्या 60 विंधन विहिरीची दुरुस्ती करण्यात आली आहे. 32हून अधिक खासगी विहिरी ताब्यात घेण्यात आल्यात. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेने मान्य केलेल्या 27 नवीन नळ पाणी पुरवठा योजनांचे कामही प्रगतीपथावर आहे.
दुष्काळी गावांमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी 150 टाक्या उपलब्ध झाल्या आहेत. त्या चोरीस जाऊ नये याकरिता गावांमध्ये सिमेंटचा चौथरा करून बसवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी दिली. सिटी दिस वीक मध्ये आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया याच वेळी. पाहत रहा नेक्स्ट जनरेशन न्यूज.